प्रेग्नंट लेडी जर तिच्या आहारामध्ये डेली केसरचा वापर करत असेल तर तिची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही अंगावरती सूज येते, होणारे जे काही पेन आहे, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा भूक न लागणं किंवा खाल्लेलं न पचणं, चेहऱ्यावरती वांग येणं असेल किंवा खूप जास्त केस गळणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात। जर तुम्ही रेग्युलरली केसर घेत असाल तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे बऱ्यापैकी कमी येतात। केसरमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, ज्या कारणामुळे बाळाची वाढ सुद्धा छान पद्धतीने व्हायला मदत होते। झोपण्यापूर्वी 1 ग्लास तुम्ही केशरचं दूध घेऊन झोपत असाल तर तुमची झोप छान लागायला मदत होते। केसर हे थोडंसं गरम आहे आणि म्हणूनच पहिले 3 महिने आहेत त्या दरम्यान केसरचं सेवन शक्यतो तुम्हाला टाळायचं आहे। मॅक्झिमम तुम्हाला 3 ते 4 पेक्षा जास्त काड्या दिवसभरामध्ये या केसरच्या घ्यायच्या नाहीत। तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण वाढवत असाल तर त्यामुळे तुमचा बीपी हा लो होऊ शकतो, मिसकॅरेज होऊ शकतं किंवा जी काही गर्भाची वाढ आहे ही वाढ सुद्धा थोडीशी डिले होऊ शकते। डार्क रेड कलरचं असतं तर त्याच केसरचा वापर तुम्हाला तुमच्या